त्याच्यानंतर आपण काय केलं, फायटोइस्ट्रोजनकडे गेलो. फायटोइस्ट्रोजन मीन्स सर ज्यावेळेस त्या जनावराची सायकल व्यवस्थित येत नाहीये, 21 दिवसाची सायकल व्यवस्थित येत नाहीये, तर त्याची नॅचरली सायकल व्यवस्थित करण्याचं काम फायटोइस्ट्रोजन करतात. म्हणून हे आपण फायटोइस्ट्रोजन इथं दिलं. हार्मोनल आहे, सगळे हार्मोन्स आहेत इथं काय केलं आपण, झिनोस्ट्रोजन दिलं, सगळे व्यवस्थित आहे. पण त्या जनावरांच्या बॉडीला जर इस्ट्रोजन प्रोव्हाइड नाही झालं, हिटवरती येणार आहे नाही येणार. कारण की प्रत्येक बॉडी काही ना काहीतरी त्याचे हार्मोन सिम्पटम्स देते, त्याच वेळेस ते रिॲक्ट करतात त्याच्या अवयव कुठलेही असू द्या, ऑर्गन्स कुठले मधले बाहेरचे सगळे. ब्रेन सिम्पटम्स येतो त्यावेळेस हात हालेल, पाय हालेल, वॉटेवर जे काही. त्याच पद्धतीनं ज्यावेळेस आपण रिप्रोडक्टिव्ह सायकलकडे जातो, ब्रेन, हायपोथॅलॅमस टू पिट्युटरी ग्लँड, पिट्युटरी ग्लँड मग जीएनआर सिक्रेट करणार, सिक्रेट जीएनआर झाल्यानंतर त्याच्यापासून 2 हार्मोन रिलीज होणार, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की पहिला LH आणि दुसरा आहे FSH. मग त्याच्यामधून काय होणार, तो फॉलिकल तयार होणार, फॉलिकल जर त्याच्यात पुन्हा सिस्ट आली की ती बी गेला, मग हे पुरं काय होणार, LH सिक्रेट करतो काय, इस्ट्रोजन. मग आलो आपण इथं आता इस्ट्रोजन होतो, मग जनावर हिट हो गया, मग इस्ट्रोजन झालं, हिटवरती आलं, लावलं, सगळं भेटलं, त्याला राहिलं. आता खाण्यासाठी कुठला हार्मोन पाहिजे, पुन्हा प्रोजेस्टेरॉन आला. सिम्पटम्स तर इथूनच येत ना सगळे. बरं त्याला ब्लॉक करायचे CL पाहिजे, कारण प्रोजेस्टेरॉन आला आणि इस्ट्रोजन बी चालू आहे, मग कसं जमलं, त्याला बंद करायला लागून कुठेतरी CL पाठवावं लागेल. एक चालू झालं, एक बंदच बरोबर. त्याची भिंत तयार करतं ना, CL त्याचीच भिंत तयार करतं, कॅप बंद करतं मग इस्ट्रोजनला. मग प्रोजेस्टेरॉन चालू होतो, मग प्रोजेस्टेरॉन सुरू झाला, मग प्रोजेस्टेरॉन तर कंटिन्यू पाहिजे डिलिव्हरीपर्यंत, किंवा मध्ये मग झालं की मग उलटलं. मग त्याच्यामुळं आपल्या ह्युमनमध्ये खा फॉलिक ॲसिड, खा विटॅमिन, प्रोजेस्टेरॉनचे इंजेक्शन पण देतात ना. मग ह्या गोष्टी सगळ्या, प्रोजेस्टेरॉनचे इंजेक्शन पण, सगळ्याच गोष्टी. मग ह्या सगळं भरून काढण्यासाठी स्टिम्युलेट कंट्रोल. मग आपण इस्ट्रोजनवरती आलो, इस्ट्रोजन प्रोव्हाइड केलं नॅचरली. त्याच्यानंतर आता पुढची प्रोसेस, जनावर राहिलं पाहिजे, आपलं AI केल्यानंतर ते प्रेग्नंट राहिलं पाहिजे, त्याच्याकरता परत आपण इथे विटॅमिन्स दिली. मग विटॅमिनमध्ये पहिलं काय केलं, आता ह्याच्यात सर अजून पहिली गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये काय केलं, विटॅमिन A दिलेलं आहे, जे काय करतं सर, जे युटरसचे टिश्यू आहेत, इपिथेलियल टिश्यू, आकुंचित प्रसरण पावलं, झायगोट तयार झालं, इथं चिटकवायचं ना आपल्याला त्याला युटरसमध्ये, त्याला प्लांट करायचं आहे. मग ते कसं पाहिजे, खडबडीत पाहिजे, ते गुळगुळीत असेल तर मग ते सोडून देईल, ते चिटकणार नाही. हे इपिथेलियल टिश्यू मेंटेन करण्याचं काम विटॅमिन A करतं. त्याच्यानंतर परत याच्यामध्ये विटॅमिन E दिलेलं आहे, जे स्ट्रॉंग अँटीऑक्सिडंटचं काम करतं. याच्यामध्ये पुन्हा आपण काय केलं, विटॅमिन D दिलेलं आहे, कॅल्शियम आणि फॉस्फरसची डिफिशियन्सी भरून काढायला तुमची. फॉस्फरस डिफिशियन्सी म्हणतो ना आपण, फॉस्फरस डिफिशियन्सी इथं भरून काढा. मग ह्याच्यानंतर आपण चिलेटेड मिनरल्स दिले. मग चिलेटेड मिनरल्समध्ये पहिलं दिलेलं सर कॉपर आणि झिंक. जसा मध्ये स्पर्म सोडले, स्पर्म तर लाखोच्या संख्येमध्ये गेले, मग परत ते चालता चालता कोणाचे पाय तुटून पडणार आहेत, कोणाचा हात तुटून पडणार आहे. शेवटी जो एक स्पर्म जिवंत राहील, जो एक ओव्हा जिवंत राहील, त्याचं फर्टिलायझेशन होणार, बरोबर. ओव्हा पण मॅच्युअर पाहिजे, स्पर्म जर मॅच्युअर आहे तर तो स्पर्म आणि ओव्हमचं मॅच्युरेशन घडून आणण्याचं काम कॉपर आणि झिंक करतं. त्याच्यासाठी आपण इथं कॉपर आणि झिंक दिलं. त्याच्यानंतर आपण सर इथं मॅग्नीज दिलेलं आहे. जसं की आत्ता आपण बोललो, जर इस्ट्रोजन पाहिजे इस्ट्रोजन ज्यावेळेस नाही पाहिजे त्यावेळेस काय पाहिजे आपल्याला, प्रोजेस्टेरॉनची ज्यावेळेस लेवल मेंटेन करायचं त्यावेळेस मॅग्नीज. दोन्ही हार्मोनला सिंथेसिस करण्याचं काम मॅग्नीज करतं. त्याच्यानंतर आपण पुढचं आहे सेलेनियम. सेलेनियम काय करतं सर, अर्ली एन्व्हायरमेंट डेथ होऊ देत नाही, म्हणजे उलट न पलटणं ह्या गोष्टी होऊ देणार नाही. त्याच्याकरता आपण इथं सेलेनियम दिलेलं आहे. आणि लास्टला दिलेलं आपण क्रोमियम याकरता दिलेलं आहे. जो काही शेतकरी त्याच्या ॲनिमलला खाऊ घालतो, दिवसातून काही खाऊ घालू देतात, 2 गोष्टी 100% त्याला भेटणार. एक म्हणजे फॅट आणि दुसरा म्हणजे शुगर. काही जरी खाऊ घातलं तरी शुगर आणि फॅट तर त्या खाण्यातून भेटणार देतात. तर हे काय करतं, त्याला कन्वर्ट करतं एनर्जीमध्ये. त्याच्याकरता आपण इथं क्रोमियम दिलं, ते त्याचं मेटाबॉलिझम घडून आणतं आणि त्याला एनर्जीमध्ये कन्वर्ट करतं. म्हणजे ही झाली पूर्ण प्रोसेस कुठल्याही जनावराच्या गर्भधारणेची, माझ्यावर येण्यापासून ते डिलिव्हरीपर्यंत, डिवर्मिंग टू